हाय गाइस, वेलकम टू माय चॅनल. मतलब बिग बॉस मराठीचा फायनल झाला. आपल्याला तन्वी कोलते विनर सुद्धा भेटली आणि मी गायब झाली. माझे व्हिडिओज नाही आले. माझ्या भाऊचा तो लास्ट जो फिनाले होता त्याच्याबद्दल माझे रिएक्शन्स नाही आले. माझे व्हिडिओ नाही आले बिकॉज माझे काहीतरी मेडिकल इश्यू होते. त्यामुळे मी 2 दिवस अख्खं बिलकुल बेडवर होती. त्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकले नाही. परंतु मला लिटरली सर्वांना माहीत आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे, की तन्वी कोलते विनर बनलेली आहे. परंतु मला त्या फायनलचा जो मी जेव्हा तो एपिसोड बघितली होती, एकदम शेवटचा एपिसोड बिग बॉस मराठीचा, जेव्हा ते माझे रिएक्शन्स होते ना, जे माझे ॲक्शन्स म्हणजे मी जेव्हा बघताना जे माझे रिएक्शन्स होते, जेव्हा गोष्टी होत्या, ते धड चालू होती. मनात हा होता, की हा बनल की तो बनेल, तो जाईल की हा करेल, हा करेल की हा करेल. खूप साऱ्या असंख्य अशा गोष्टी होत्या, असंख्य रिएक्शन होते आणि ते मला तुम्हाला शेअर करायचं आहे. ऑब्व्हियसली 2 दिवस मी लेट आहे. सोमवार आणि मंगळवार आज मी व्हिडिओ बनवत आहे. परंतु माझे तुम्ही लोकांनी मला एवढं सपोर्ट केला, एवढी मी 1-1.5 महिना झाला मी लगातार व्हिडिओ बनवत आहे आणि प्रत्येक कॉमेंट म्हणा किंवा प्रत्येक व्यक्तीने मला खूप सपोर्ट केला ह्या पूर्ण जर्नीमध्ये व्हिडिओज वगैरे बनवताना. म्हणून मला त्या सर्वांचा धन्यवाद बोलायचा आहे. पण त्याआधी मला सर्वात जास्त इम्पोर्टंट गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे बिग बॉसचा जो फायनल एपिसोड होता, जेव्हा तन्वी कोलते विनर बनली, त्या एपिसोडबद्दल बोलायचे आणि त्याच एपिसोडमधून आपण आज बोलू. पहिली जेव्हा सुरुवात झाली, बिग बॉस असं सुरू झाली ना, जेनेलिया आली, अभिषेक बच्चन आला, ते वगैरे सर्व सुरू होते. मला असं वाटलं, की ओके, आता जो मेन टॉपिक आहे तो तरी सांगा. मेन टॉपिक असा होता, की 5 जण बाकी होते आणि बॅगसुद्धा होती 3,00,000ची आणि ती सर्वांनी म्हटलं, की दीपालीला म्हटला, की कोणाला हे बॅग उचलायची आहे आणि जेव्हा जे बाजूचे कंटेस्टंट होते त्यांनी प्रत्येक व्यक्तीने म्हटलं, की "दीपाली तू उचल, दीपाली तू उचल, दीपाली तू उचल, दीपाली तू उचल" आणि प्रभूनं म्हटलं, की "विशाल तू उचल." तेव्हा मला थोडा हसू आला. परंतु सर्वांनी म्हटलं, की "दीपाली उचल गं, उचल गं, उचल गं. 100 दिवस राहिलेली आहेस." परंतु दीपालीच्या माइंडमध्ये काय होता, दीपाली काय विचार करत होती, दीपालीला काय वाटत होतं, की ती एकदम स्ट्राँग आहे, स्ट्राँग कंटेनर आहे, ती विनरच होऊ शकते. मला वाटतं, की ते स्मार्ट प्ले करण्याची गरज होती दीपालीला. दीपालीने ₹3,00,000 उचलले असते ना, वाटलं असतं यार, की बाकी लोकांनी चल काहीच नाही उचललं, ॲट तुला ₹3,00,000 तर भेटले. ₹3,00,000 उचलले असते ना, खरंच खूप आनंद असला असता. असं वाटलं, की जाता दीपाली थोडा स्मार्ट गेम खेळून गेली आणि खूप स्मार्टली प्ले करून गेली आणि बॅग उचलून गेली. हे सर्वात जास्त इम्पोर्टंट चीज आहे. परंतु त्यांना मी तेव्हा जेव्हा ते कंटेस्टंट होते, उभे होते ते सर्वजण, मला असं वाटलं, की त्यांना असं वाटत आहे, की बॅग उचलणे म्हणजे क्विट करणे होय गेम, की बॅग उचलून तर आपण बिग बॉसचा अपमान करत आहोत, बॅग उचलून तर आपण आपल्या गेमला डिसरिस्पेक्ट करत आहोत, बॅग उचलून तर आपण महाराष्ट्राचा निर्णय नकारत आहोत किंवा आपण समोर जाऊ शकतो. मला ते खूप निगेटिव्ह वाटलं. मला असं वाटलं, की बॅग देणे ही पॉझिटिव्ह चीज होती. तुम्ही 100 दिवस तिथं त्या शोमध्ये आहात आणि तुम्ही त्या पात्रावर पोहोचलेला आहात, की बिग बॉस तुम्हाला स्वतः ऑफर करत आहे आणि खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. हे एक्सेप्ट करायला पाहिजे होती, ना की असा विचार करायला पाहिजे होता, की क्विट करणे चुकीचं आहे, पैसे घेऊन जाणे, असा विचार नव्हता करायला पाहिजे होता. इफ राखी वारंवार दीपालीला म्हणत होती, की "दीपाली उचल बॅग, दीपाली उचल बॅग, दीपाली उचल बॅग." पण लिटरली दीपालीच्या दिमागामध्ये फक्त एकच गोष्ट होता, की मी 100 दिवस राहिलेली आहे, तर मी आता कशाला क्विट करू? मी आता सुद्धा समोर जाणार आणि त्याच क्षणामध्ये रितेश देशमुखाने तो ऑफर बंद केला आणि सांगितला, की "दीपाली तुम्ही घराच्या बाहेर जा." कारण की दीपालीला माहीत सुद्धा होतं, दीपाली वीक होती आणि दीपालीला उचलायला पाहिजे होते बॅग. जेवढा दीपालीला रिग्रेट नाहीये ना, तेवढा मला रिग्रेट येत आहे, की काश दीपाली 3,00,000ची बॅग उचलली असतीस ना, खरंच खूप आनंद झाला असता. काहीतरी मतलब गेम दिसला असता यार, काहीतरी दिसला असता. आता त्यानंतर आले टॉप 4 आणि मी तुम्हाला सांगितले होते, की पहिल्या टॉप 5 मध्ये दीपाली जाणार आणि टॉप 4 नंतर आपली अनुश्री माने बाहेर जाणार. कारण की कितीही म्हणलं तरी अनुश्री माने टॉप 4च्या वर जाऊ शकत नाही. मी ह्याच्याबद्दल व्हिडिओ सुद्धा बनवलेला होता. आता जेव्हा टॉप 4च्या होता ना, त्यांनी एक ब्लाइंड गेम खेळला, की सर्वांना ब्लाइंड खेळला. मग नवीन-नवीन तिथे लोकं आले. मग त्यांना असं गेम वगैरे ते डान्स वगैरे करत होते आणि एक जण गायबच झाला आणि त्यामध्ये होती अनुश्री माने. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला आणि एवढा तृप्त मन झाला, की भाई तू फायनली घराच्या बाहेर आलीस. तुझा जो माज होता, तुझा जो अहंकार होता, मला काम करत नाही, मला जमत नाही, मला हे करत नाही, मला तो करत नाही, आम्ही विनरच आहोत, आम्ही हेच केलेलं आहोत. ह्या सर्व गोष्टीवर फुल स्टॉप लागला आणि अनुश्री माने घराच्या बाहेर निघाली. एवढा आनंद झाला ना, एवढा आनंद झाला, की टोळीचा एकही व्यक्ती टॉप 3 मध्ये टॉप 3 मध्ये एकच व्यक्ती पोहोचलेला गेला. बाकीचे सर्व व्यक्ती बाहेर. म्हणजे एवढा गेम खेळून, एवढी स्ट्रॅटेजी प्लॅन करून, एवढा मॅनिप्युलेटिंग करून, एवढी स्ट्रॅटेजी करून आखरी महाराष्ट्र कोणाला बघते ना, पर्सनॅलिटीला बघते आणि महाराष्ट्राने काय बघितलं? पर्सनॅलिटी बघितली आणि अनुश्री माने अशाच रीतीने घराच्या बाहेर. त्याच्यानंतर सर्वात जास्त इम्पोर्टंट चीज होती, की या तिघांमधून मी सुद्धा म्हटली होती, की विशालनं टॉप 2 मध्ये डेफिनेटली जाणार. म्हणजे मला विशालची पर्सनॅलिटी आवडत नाही, पण ज्या रीतीने त्याच्या पी-आर गेम, त्याच्या गोष्टी चालल्या होत्या, त्याची वोटिंग चालू होती, हर कॉमेंट सेशनमध्ये विशाल चालू होता, त्या रीतीने वाटत होता, की विशाल डेफिनेटली टॉप 2 मध्ये जाणार.
परंतु त्याचे पॅरेंट्स आले, म्हणजे विशालचे पप्पा आले, राकेशची बहीण आली आणि तन्वी कोलतेची आई आली आणि तिथं लिहिलं होतं की सेफ आहे, अनसेफ आहे सांगा वगैरे, वगैरे म्हणून. त्यावर भाई विशाल कोटियालचा जेव्हा उघडला, मला असं वाटलं की लाइक लाइक सिरियसली विशाल कोटियाल टॉप 2 मध्ये सुद्धा नाही पोहोचला. म्हणजे बाहेर हाऊ कॅन दॅट पॉसिबल? मतलब मला वाटलं टॉप 2 मध्ये तो जाईल, डेफिनेटली जाईल. मला असं वाटलं होतं आणि पाहायला तर डिझर्व्हिंग आहे, निगेटिव्ह कॅरेक्टर आहे, पण डिझर्व्हिंग होता की टॉप 2 मध्ये तरी जाईल. परंतु भाई आखरीच्या क्षणामध्ये त्यांनी जे कांड केले आहेत ना, की लोकांबद्दल वाईट बोलणे, बॅकबिचिंग करणे, अहंकार, फिजिकल मारहाण करणे आणि बोलणे की मी तुझ्या पाठीमागे बोलत नाही, परंतु ॲक्चुअली तू पाठीमागे बोलत होता. सिंपत्ती गेम खेळणे, रडणे, गाळणे, अचानक दीपालीवर एवढा प्रेम येणे, ह्या सर्व खोटारड्यापणानं बिग बॉसनी आणि महाराष्ट्राने त्याला नकार केलं आणि दाखवलं त्याचा रस्ता, की तुझा रस्ता काय आहे आणि तुला कोणत्या वाटेला जायचं आहे आणि तुला काय करायचं आहे. आणि लिटरली मला सुद्धा वाटलं, की यार विशाल कोटियाल कितीही तू गेम खेळ, कितीही पर्सनॅलिटी, कितीही तुम्ही स्ट्रॅटेजी प्लॅन करा, कितीही मॅन्युलेटिंग गेम खेळा, पण एंड ऑफ द स्टोरीमध्ये महाराष्ट्र फक्त पर्सनॅलिटी बघते आणि अशा रीतीने काट्या ग्रुपचे 2 व्यक्ती टॉप 2 मध्ये पोहोचले. ते म्हणजे होत्या राकेश बापट आणि दुसरी होती तन्वी कोलते. आणि मी तुम्हाला खरं सांगू, माझ्या असं होतं, की भाई आता कोणीही विनर बनो, राकेश बापट विनर बनो या तन्वी कोलते विनर बनो, मला फरक पडत नाही. कारण की मला दोन्ही व्यक्ती आवडतात. कोणीही विनर बनला ना, तरी बेस्ट ते डिझर्व्हिंग आहेत. बेस्ट ते टायटल सूट करतात. एक पर्सनॅलिटी, एक छान पर्सनॅलिटी त्याच्यामध्ये आहे आणि ते विनर बनण्याच्या क्वालिटीजमध्ये येतात. तर मी बडी फ्री होती. सर्वात इमोशनल मोमेंट तो होता, तो म्हणजे जेव्हा बिग बॉस हाऊसचे दारं असे बंद होत होते, लाईट्स बंद होत होते. त्यांच्यासाठी जेवढा इमोशनल होता ना, ॲज अ ऑडियन्ससाठी पण इमोशनल आहे. कारण की 3 महिने आपण लगातार त्या शोबद्दल बोलतो, त्याबद्दल डिस्कशन करतो, त्याबद्दल चर्चा करतो, कमेंट्स करतो, एवढे जुळून राहतो त्या कंटेस्टंटपासून, त्या गेमपासून, जेवढून त्या गोष्टीला बघतो आणि अचानक तो शो बंद होते किंवा उद्या परवापासून आपण त्या गोष्टीबद्दल डिस्कशन करून नाही, त्या बिग बॉसबद्दल रोज व्हिडिओ बनवू शकणार नाही किंवा त्याच्याबद्दल डिस्कशन, गोष्टी, प्रेम किंवा तुमचे कमेंट्स मी बघू शकणार नाही. असे लॉट्स ऑफ इमोशन्स सुद्धा त्यांचे होते, तर माझे सुद्धा होते आणि मला सुद्धा वाईट वाटलं. परंतु इट इज अ पार्ट ऑफ जर्नी, की एखादी गोष्ट बंद होते, तेव्हाच नवीन गोष्ट सुरू होते. म्हणून तो चॅप्टर बंद करणं खूप गरजेचं आहे. कितीही इमोशन असला, तरी तो चॅप्टर बंद करून समोरचा जो चॅप्टर आहे, तो अजून सुंदर राहणार आहे, अजून चांगला राहणार आहे, अजून बेस्ट राहणार आहे. म्हणून तो बेस्ट चॅप्टर उघडण्यासाठी हा चॅप्टर बंद करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक नात्याची, प्रत्येक शोची एक लिमिट असते, एक मर्यादा असते आणि एखादी गोष्ट मर्यादापर्यंत करणे हीच योग्य आहे. म्हणून तो शोनी ज्या रीतीने बाय-बाय केला, लाईट्स बंद झाले, दुःख झाला, परंतु उत्साह सुद्धा होता, की पुढे अजून गोष्टी येणार आहेत, नवीन गोष्टी येणार आहेत. आयुष्यामध्ये म्हणजे आपलं आयुष्य म्हणा किंवा एक शो म्हणा, नवीन-नवीन गोष्टी येत राहतात. म्हणून निराश होऊ नये आणि निराशपणा आपल्या मनात होल्ड करून राहू नये, असं मला सर्वांना सांगूशा वाटतंय. त्यानंतर तन्वी कोलते आणि विशाल कोटियाल होता आणि सॉरी तन्वी कोलते आणि राकेश बापट होता बाजूला भाऊच्या धक्क्यावर आणि कोण वर, कोण खाली, कोण वर, कोण खाली. त्यावर माझा असा एक मत होता, जेव्हा ते उभे होते ना स्टेजवर, तेव्हा माझा एक असा मत होता, की तन्वी कोलते जिंकल्या पाहिजे. कारण की तन्वी कोलतेमध्ये जी जिद्द होती, जो प्रेम होता, जे लेव्हलची अटेन्शनमधील ज्या लेव्हलच्या त्या मुलीमध्ये तो एक होता ना, की ही गोष्ट मला पाहिजेच, ही गोष्ट मला पाहिजे. आणि तुम्ही जर्नी बघाल ना राकेश बापट आणि तन्वी कोलतेची, तर राकेश बापटची जर्नी तेवढी खास नाहीये. तो होता, तो पॉप्युलर होता, त्याला लोक वाचवत होते, तो रिलॅक्स होता काही वीक, त्याला तो टास्क खेळू शकला नाही किंवा तो एक बॅलन्स त्याचा शो होता. म्हणजे एक गेम बघून बॅलन्स गेम होता. माणूस म्हणून उत्तम, राकेश बापट माणूस म्हणून उत्तम आहे. परंतु जे तन्वी कोलतेने ज्या रीतीने माणूस म्हणून पण ती चालली आहे, प्रामाणिक आहे, गेम चांगला खेळला, परंतु जी जिद्द होती, जो प्रेम होता बिग बॉसबद्दल, जो आदर होता, जो सन्मान होता, ज्या रीतीने ती मानत होती बिग बॉसला, ज्या रीतीने तिची जिद्द होती, की मला फक्त ट्रॉफी पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. बिग बॉस हा शो माझं पूर्ण आयुष्य चेंज करू शकते. मी एखादी सीरियल करीन, काही करीन, एखादा कॅरेक्टर मला लोक ओळखतील, परंतु मी बिग बॉस मराठी 6ची विनर बनेन, अख्खा महाराष्ट्र मला ओळखेन आणि तीच पहिचान, तीच फेम मला पाहिजे. इफ मी बिग बॉस हाऊसमध्ये नसती ना, तर आता माझं लग्न झालं असता, मी घरात असली असती किंवा मला माझ्या नावाचं काहीतरी वेगळं करायचं आहे, काहीतरी जिद्द करायची आहे, काहीतरी मोठा करायचा आहे आणि तिला माहीत होतं, की मी कुठेही गेली, काही गेली, पण बिग बॉसमध्ये जो फेम आणि जो प्रेम आणि जो लोकांचा मला आदर भेटेल, लोकांचा सन्मान भेटेल, लोकं मला एवढे ओळखतील ना, तो प्रेम मला कोणत्याच शोमध्ये भेटू शकत नाही. म्हणून त्या शोची ती एवढी ऋणी आहे, एवढा प्रेम करते त्या शोला आणि ती जिद्द तिची दिसून येते आणि तिच्यामुळे हजारो, करोडो मुली प्रेरणा होतील, प्रेरणादायक आहे. इन्स्पिरेशन भेटतील, की एखादी मुलगी एखाद्या गावावरून येते, तिला बिग बॉस शोमध्ये करायचं असते. बिग बॉस शोसाठी सिरियलही निवडते, की कोणती सिरियल निवडू, की ज्याच्यामुळे मी बिग बॉसमध्ये जाऊ शकते. बिग बॉसमध्ये एकटी स्टँड घेते, एकटी खेळते आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण करते. कितीही अडचणी असल्या, कितीही पॉप्युलर फेस असला, राकेश बापट, विशाल कोटियाल, दीपाली हे सर्व पॉप्युलर फेसेस आहेत. अनुश्री माने हे सर्व पॉप्युलर फेसेस आहेत. परंतु ह्या सर्व पॉप्युलर फेसेसना एवढी फॅन फॉलोइंग असून सुद्धा तिने सर्वांना मात देऊन बिग बॉस मराठी 6ची विनर बनले
ना, तेव्हा खरंच असं वाटते, की आपण स्वप्न बघायला पाहिजे, स्वप्नामध्ये काम करायला पाहिजे आणि आपण जेव्हा स्वप्न बघतो ना, तर आपल्या कृतीमध्ये येतात आणि कृतीमध्ये येतात आपण शिकतो, स्ट्रगल असते. खूप साऱ्या गोष्टी आपल्याला निगेटिव्ह वाटतात, की हे कसं होणार, हे कसं करणार, हे मला हे बोरिंग वाटत आहे, मला हे नाही जमत आहे, मी हे काय करू, मला नाही समजत आहे, माझ्या करियर ओरिएंट काय आहे, मी काय करत आहे, माझा वेस्ट ऑफ टाईम जात आहे, लोकं बहुत पुढे चाललेले आहेत, मी खूप मागे चाललेली आहे. अशा असंख्य गोष्टी येतात. परंतु आपलं जे स्वप्न असते ना, तो स्वप्न आपल्याला क्लिअर पाहिजे आणि लोकं कितीही टोमणे मारत, लोकं कितीही वाईट बोलत, लोकं काहीही बोलत, परंतु आपल्या स्वप्नावर आपला एवढा ट्रस्ट पाहिजे, की हा स्वप्न मी बघत आहे ना, तो मी पूर्ण करू शकतो आणि तेच जिद्द तन्वी कोलतेमध्ये होती आणि तो इन्स्पिरेशन मला मला सुद्धा तिच्याकडून तो इन्स्पिरेशन घ्यायचा आहे खरं सांगाल, की ते जिद्द पाहिजे आपल्या स्वप्नाच्या प्रती, आपल्या कामाच्या प्रती, आपल्या एखादा गोष्ट करायची आहे त्याच्या प्रती जो एक आदर पाहिजे, एक जिद्द पाहिजे, एक स्वप्न पाहिजे, एक झोप नाहीये अशी गोष्ट पाहिजे, तेव्हा ते आपण गोष्ट हासिल करू शकता. मागे कितीही अडचणी असल्या, कितीही पॉप्युलर फेसेस असले, कितीही लोकं आपल्यासमोर हुशार असले, काहीही असले, आपल्यामध्ये जिद्द आहे ना, आपल्यामध्ये करण्याची धाडस आहे ना, तर आपण काहीही गोष्टी करू शकता. तन्वी कोलतेकडून, तिच्या पर्सनॅलिटीकडून खरंच खूप सारी इन्स्पिरेशन, खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतात आणि मला खरंच खूप आनंद आहे, की तन्वी कोलते फायनली मराठी बिग बॉस 6ची विनर बनली. जेवढ्या कमी वयामध्ये एवढा मोठा टॅग हासिल केला आणि एवढ्या साऱ्या गोष्टी तिने हासिल केल्या आणि तिच्याकडून शिकण्यालायक असंख्य गोष्टी आहेत आणि मलाच असं वाटतं, की जे पण व्यक्ती बिग बॉस बघतात, त्यांनी बिग बॉस हा फक्त एंटरटेनमेंटसाठी नाही, तर त्याकडून काहीतरी शिका. प्रत्येक पर्सनॅलिटीकडून काहीतरी शिकायची गरज असते. विशालकडून बी शिकायची गरज असते. विशाल ज्या रीतीने मॅनिप्युलेटिंग करते. त्याचा अहंकार लिटरली जेव्हा तो टॉप 3 मध्ये आला होता आणि टॉप 2 मध्ये तो पोहोचू शकला नाही. त्याचा अहंकार तुटला आणि प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे, की त्याच्यामध्ये अहंकार होता. तो बॅक बिचिंग करत होता. परंतु आपल्याला असं वाटतं, की ठीक आहे. म्हणजे असं आपण कसं असतं ना, हर पर्सनॅलिटीकडून आपल्याला शिकायची गरज असते. मी म्हणतो एखादा निगेटिव्ह कॅरेक्टर असेल ना, त्याच्याकडूनही शिका. जो पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे त्याच्याकडूनही शिका आणि एक माणूस म्हणून उत्तम बना आपल्या लाईफमध्ये. मला हाच आखरी संदेश तुम्हाला द्यायचा आहे. आणि तुम्ही ज्या रीतीने माझ्या व्हिडिओला प्रेम केला, त्याच्यासाठी मी खूप ऋणी आहे आणि तुम्हाला थँक सो मच, की तुम्ही मला एवढे पसंत करता आणि एवढे छान-छान तुम्ही कॉमेंट करता. थँक सो मच आणि अशा रीतीने तन्वी कोलते बिग बॉस मराठी 6ची विनर बनली. तुमचं काय रिएक्शन आहे? तुम्हाला कोण विनर बघायचं होतं? तुम्हाला काय वाटते? प्लीज मला नक्की कॉमेंट करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील, तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल आणि अजून मला सांगा, की मी अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवू, जे तुम्हाला आवडेल, तुम्हाला अजून पसंत येईल. अजून मी व्हिडिओ घेऊन असं नाही, की मी व्हिडिओ बंद करणार. मी नवीन-नवीन टॉपिकवर व्हिडिओ घेऊन येईन. आपण अजून चर्चा करून तुम्ही माझ्याबद्दल मी कोण आहे ओळखत नाही किंवा मी कशी काही इथं काही व्हिडिओज वगैरे बनवते. खूप साऱ्या गोष्टी आहेत तुम्हाला सांगायच्या आहे. नक्की मी त्या विषयावर स्वतःबद्दल व्हिडिओ बनवीन. पण त्याआधी बिग बॉस मराठी 6चे तुम्हाला विनर कशी वाटली मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. अँड प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.